ज्ञान नको आहे माणसाला. का नको आहे? त्यांची जी भाषा ज्याची आवरण आणि विशेष नाही. अज्ञानात माणसाला समाधान आहे का? आता आहे माणूस हा उपमानवातून आलेला आहे. पण त्या टीव्हीवरची एक फिल्म दाखवली, एक आणि सुपर एक. म्हणजे माणसामध्ये जी प्रधान गुण आहेत, जीवनाचे प्रधान गुण, हे प्राण्यात सुद्धा आहेत. अगदी वाघीण जरी झाली तरी आपल्या पिल्लावरती किती प्रेम करते, बरोबर? म्हणजे माणूस हा माणूस म्हणून जेव्हा मिळवतो त्याची मुळं खाली आहे, प्राण्यांच्या मध्ये आहे. प्राण्यांचा स्वभाव काय? प्राणी हा शब्द जो आहे, प्राण प्राणी, ज्याला प्राण आहे तो प्राणी. हा लाऊडस्पीकर आहे, याला प्राण नाही. हा आवाज देतो तुम्हाला, पण हा प्राणी नाही. साधी गोष्ट आहे, प्राण्यामध्ये जर वैशिष्ट्य असेल तर प्राण्याच्या शरीराला व्यापून असतो आणि त्याची रिपेअरी करतो. त्याला दुजा झाली की त्या शरीराची रिपेअरी करतो. अहो तुझी व्हायटलिटी कमी झाली म्हणतात, हे झाली बाकी कोणतं काम करीत नाही. प्राणाचा स्वभाव काय आहे? एक मोठे डॉक्टर आहे, एफआरसीए चाचणी मोठा डॉक्टर आहे. ते म्हणाले आम्ही चाकू लावला की शरीराला इजा केली तर लगेच ती बरी करण्याकडे सगळी प्रयत्न करायला लागते. हा प्राणाचा धर्म, बरं का? मग हे जे उपमानव ह्युमन, हे संस्कृत शब्द कळायचं नाही. खालची जे प्राणी आहेत ना, त्यांचं काय धर्म आहे? त्यांना खाणं पिणं मिळालं, शरीराच्या जेवढ्या जरुरी आहेत त्या मिळाल्या की छान. तुम्ही कुत्रे, मांजरं, वाघ बघा, खायला प्यायला मिळालं की निघतात. आता ते निरूपणात निघत नाही, निघायचं सोडून घ्या, निघतात. तुम्ही म्हटलं ना आमच्या जगाला एवढं उपयोग झालं तरी पुष्कळ झालं. घरी झोप देत नाही, तिथे झोप आली कालबत तरी आहे, कालबत निघत नाही, तुम्ही नवऱ्यासाठी आहे पुष्कळ आहे. आणि नाही ती जावं राहून पण जगाचाच विचार करणार, नाही दुःखाचाच विचार करणार, बरेच दिवस झोप लागली तर. सांगत हेतू काय आपल्याला? समाधान हा त्यांचा धर्म आहे, काही नको आणखी. त्या याचं एक पुस्तक आहे ढोकरे, दामू ढोकऱ्याचं, जो बाप तुम्ही माझे सोडती. त्यामध्ये जागवार म्हणून एक जातीचा किस्सा, अतिशय दुष्ट आणि क्रूर असा आहे. त्याला तो खांद्या बिंद्यावर घ्यायचा, किती खेळायचा. त्याने सांगितलं की आपण जितकं त्याला क्रूर समजतो तितके नाही. त्यांना भूक लागली तरच ते कोणाला मारतील, नाही तर नाही मारणार. बघा आपण माणूस आवडत सोडून द्या, भूक लागली नाही तरी खातो, नाही का? पण किती मला सांगायला आहे, शरीराच्या धारणेपुरतं खाणार आणि नंतर शरीराच्या ज्या जरुरी आहेत त्या मिळाल्या की शांत. म्हणजे जीवनाचा धर्म जर असेल तर समाधान हा धर्म. आता मी त्या याच्यात फिरत नाही, विश्रांती भूतकांती त्याचा आपला विषय न भेटतो. पण मला आपल्याला काय सांगायचं आहे की मानवी जीवनामध्ये जर सर्वोत्तम मूल्य असेल तर समाधान सर्वोत्तम. तुम्ही साधी गोष्ट बघा, तुम्ही एखाद्या कारखान्यात आहात आणि तुम्हाला वाढ मिळाली, आणि काय वाढ, 400-600 रुपये वाढ देतात, बरं का? म्हणजे काय लोकांना पगार जेवढा नको ती वाढ मिळते तरी समाधान नाही. ते माझं त्याचा काही संबंध नाही आहे, पण माझं म्हणणं काय, अरे काहीतरी तशी मर्यादा पाहिजे ना, तिथे समाधान पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराजांना जर सर्वोत्तम मूल्य असेल तर समाधान हे मूल्य, ज्याला गीतात परमशांती असे म्हणतो, बरं का? परमशांती म्हणजे गीतेने शब्द वापरलाय प्रशांत शब्द वापरला. प्रशांत म्हणजे प्रकर्षेने शांत, अतिशय शांत. आणि ती शांती मिळवण्याकरता हे सगळं हटपट आहे.
पण हे शांती समाधान भांडण काय आहे? जेव्हा मानवी जीवनाचा विचार करतो आपण तेव्हा त्याला 3 अंग असतात. मी उगीच्या तत्वज्ञानात जात नाही अत्यंत विषयत्वाद म्हणून सांगतो. काय आहे पहिली गोष्ट, मला ज्ञान होतं म्हणजे काय होतं? आजचं माझं ज्ञान हे खरं ज्ञान आहे का? हा प्रश्न विचारला पाहिजे आपण आपल्याला. एक मोठा डॉक्टर या आणि त्याने तुम्हाला तपासलं, नाही मग तुमची आमच्या नोट घ्या, त्याचं ओपिनियन घ्या, कन्सल्टंट म्हणजे पैसे पुष्कळ द्या आणि मला काही कळत नाही म्हणून परत या. बरं का? नाही चांगले डॉक्टर असतील ते नाही द्या म्हणून आपण काय का? अरे तुझ्या अनुभवानं तुझं ज्ञान गेलं कुठे? नाही, माणसाचं ज्ञान सगळं अज्ञानानं पछाडलेलं आहे. इट इज इन्फेक्टेड बाय इग्नरन्स. इंग्लिश मध्ये इन्फेक्शन येतं ना. हा, प्रत्येक ज्ञानाला अज्ञानाचं झालं आहे. मग असं ज्ञान नाही का की ज्या ज्ञानाला अज्ञान नाही ते ज्ञान असेल तर समाधानाचं ज्ञान. त्याला ते आत्मज्ञान म्हणतात, ईश्वराचं दर्शन म्हणतात, काय नाव वाटेल ते द्या. संस्कृतामध्ये अपरोक्षानुभूती म्हणतात, नाव काही द्या, ते ज्ञान आहे. तुकाराम महाराज म्हणाले समाधान चित्ता सर्व काय. काय अवस्था तुमची पाहावं तर त्यांनीच वर्णन केलंय. लोका घरी बाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी. लोका घरी हत्ती घोडे, आम्हा आघोडीचे जोडे. अरे अशी अवस्था असून हा पुरुष म्हणतोय की मला समाधान आहे, म्हणजे समाधान हे मूल्य किती उत्तम असलं पाहिजे विचार. आणि जर आपण ज्ञानेश्वरी ऐकली किंवा वाचली असं म्हणायचं असेल तर आपल्याला समाधान द्यायला पाहिजे, नाही तर वाचून फायदा नाही. सांगणाऱ्याला नाही हे दिसतच आहे तुम्हाला, परंतु समाधान पाहिजे. ज्ञानाचं समाधान कशामध्ये आहे? तत्वज्ञानाच्या 3 शाखा आहेत. एक ज्ञान शाखा, याला थिअरी ऑफ नॉलेज असं म्हणतात. आपल्याकडे प्रमाण मीमांसा असं म्हणतात त्याला संस्कृतामध्ये. म्हणजे मी सांगितलं ज्ञानाची प्रमाण काय, ज्ञान कसं निर्माण होतं, ज्ञानाला अज्ञानाचा स्पर्श आहे का नाही, ज्ञानामधून अज्ञान कसं निर्माण होतं, अज्ञानाचं परिवर्तन ज्ञानात कसं होतं, ज्ञानाचं ध्येय काय, ज्ञानाची पूर्णता कशात आहे, हे सगळं ज्ञान निर्माण. पण अहो तुम्हाला जे ज्ञान होतं ते कशाचं तरी होतं ना. अगदी ज्ञानाचं ज्ञान धरून चाला. जसं तुम्ही बुद्धीवर विचार करता, पण त्याला काहीतरी विषय आहे ना, ज्याला ऑब्जेक्ट म्हणतात, काहीतरी त्याला विषय आहे. तसं ज्ञानाचा विषय काय? ज्ञानाचा विषय हे जग आणि मी हा ज्ञानाचा विषय. ईश्वर वगैरे राहू द्या, पण हे जग काय आहे, मी या जगात आलो, कुठून आलो, कशा करता आलो, हा सगळा विचार सत्ताशास्त्रात येतो. याला मेटाफिजिक्स असं म्हणतात. बरं का? मराठीमध्ये सत्ताशास्त्र, वेदांत म्हणा तुम्ही पाहत. पण याने तत्वज्ञान पूर्ण होत नाही, जीवनाचा विचार पूर्ण होत नाही. हे जीवन आहे कशा करता? ज्ञानाचं पर्यवसान कशामध्ये आहे? त्याला मूल्यशास्त्र असं म्हणतात. त्याला ऍक्सिओलॉजी असं इंग्लिशमध्ये म्हणतात. मूल्यशास्त्र. माणूस कशा करता जगतोय ते असेल तर समाधान. आणि समाधान याचा अर्थ असा, कारण तुम्हाला काय पाहिजे काही सांगता येत नाही. खऱ्या अर्थानं सांगता येत नाही असं वाटलं पाहिजे. काय सांगावं, मला काही पाहिजे असं नाहीच आहे. काही जवळ नसून असून कोणी म्हणेल, नसून सुद्धा नाही बुवा, काही नाही सांगता येत. तेव्हा या सर्वोत्तम मूल्याला ज्ञानेश्वर महाराज भक्ती असं म्हणतात. ना, माझी सहज स्थिती याला मी भक्ती म्हणतो म्हणाले. म्हणजे काय? आता भक्ती शब्द घ्या, आपला विषय तोच चाललेला आहे जरा तत्वज्ञानाचा. जेव्हा आपण एखादा शब्द वापरतो तेव्हा त्याला अर्थ असतो. नेहमी ध्यानात ठेवा, भाषेमधील जे शब्द असतात त्याला निश्चित असा अर्थ नसतो. फ्लुइड म्हणजे असा बदलणारा अर्थ असतो. मग निश्चित अर्थ केव्हा येतो? ज्या वेळेला तुम्ही संदर्भाने तो वापरता, एखाद्या वाक्यात वापरता, त्यावेळेला त्याला निश्चित अर्थ येतो. आणि साधी मोठी या एक लहान वाक्य या, पाणी आण. आणि पाणी आण कशाला आण? त्याचा संदर्भ काय आहे? त्या फोटोग्राफीला पाहिजे,
का स्वयंपाकाला पाहिजे, का प्यायला पाहिजे, का शौचाला पाहिजे, कशाला पाहिजे पाणी, किंवा पाणी आण याचा निश्चित अर्थ तुम्हाला त्याचा संदर्भ आवडेल, कॉन्टेक्स्ट. तेव्हा भक्ती भक्ती म्हणत असताना याचा संदर्भ काय आहे? माझ्या मते, हे माझ्या मते म्हणत असताना मी अत्यंत नम्रतेने म्हणतोय की ज्ञानेश्वर महाराजांची भक्तीची जी संकल्पना आहे, कॉन्सेप्ट, हा अतिशय व्यापक आहे आणि प्रत्येक सत्पुरुषाचं त्याच्याप्रमाणे कॉन्सेप्ट असतो. उदाहरणार्थ घ्या, अगदी अलीकडचं घ्यायचं रमण महर्षींचं. रमण महर्षींचं म्हणजे तू कोण आहे शोधून काढ. मी गंमत ऐकण्यासाठी त्यांचा एक शिष्य होता पिल्ले म्हणून, तो नामस्मरण करायचा, चांगला म्हणाले, पण एवढं कर, हे नाम कोण घेतो कुठून येतो याची चौकशी कर. म्हणजे बघा, आपण त्यांना दुसरी संकल्पना नाही, मी खरा कोण आहे बरं का. अहम इतिमध्ये कोहळामध्ये माझ्या हृदयामध्ये अहम अहम करतो आहे तो शोधून काढा. तुम्हाला मागच्या रविवारी का पलीकडच्या रविवारी मी सुचवलं ना की हा कृष्ण प्रेम त्यांच्याकडे गेल्यावर तो कृष्णाचा म्हणतो, सगुणाची उपासना त्याची. तो तिथे ध्यान करायला बसल्यानंतर त्याच्या कानात सारखं तू कोण आहे शोधून काढ, कोण आहे शोधून काढ, ते वातावरणच सगळं त्याच्या भोवती. तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत अमृतानुभवात त्यांच्या चांगदेव पासष्टीत त्यांच्या अभंगामध्ये भक्तीशिवाय दुसरी गोष्ट नाही. इतकं वेळ त्यांचं आव्हान असं आहे की म्हणाले, कैसी क्रिया तीर नस आहे. कर्म हे जड आहे. मागच्या रविवारी आपल्याला सुचवलं, कर्म जड आहे. काष्ठ जळतो आणि मग अग्निरूप होतो ना, तेव्हा कर्म नाहीच होतं. म्हणजे काय, कर्म फायनाईट आहे, शांत आहे, मर्यादित आहे. तुम्ही अनंत झाल्यानंतर मी हे कर्म करतो ही भावनाच राहत नाही, म्हणून ते अकर्म. नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात ती ती आहे. तेव्हा म्हणाले, अद्वैती कैसी क्रिया की नस आहे. अद्वैत झाल्यानंतर कर्म राहत नाही, सहन होत नाही, तरी अद्वैती भक्ती आहे. आणि आपण काय स्टेटमेंट करता आहात, काय विधान करता आहात, अद्वैती भक्ती आहे. एकदम म्हणाले पुढे, हे अनुभवाचे जोगे नव्हे बोला येते. माझा अनुभव असा आहे म्हणाले, हे नुसती बोलण्याची गोष्ट नाही. म्हणजे भक्तीचं केवढं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. त्या भक्तीबद्दल इथे म्हणताय की तुमचं ज्ञान आणि अज्ञान या सगळ्याचं पर्यवसान जर भक्तीमध्ये झालं तर त्या ज्ञानाचं सार्थक झालं नाही तर नाही. आता भक्ती म्हणजे काय, काय असतं, प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. मी सांगितलं आपल्याला, काही शब्दांच्या मध्ये अर्थसंग्रह मोठा असतो, पुष्कळ अर्थ असतो त्यामध्ये. हे व्हॉल्यूम मिनिंग, पुष्कळ अर्थ असतो. तो सगळा अर्थ ग्रहण करणं म्हणजे खरा अर्थ समजणार, नाही तर नाही. मग भक्तीचा अर्थ काय, भक्तीचे 3-4 अंग आहेत. पहिला अंग असेल तर आचाराचा. का हो आचाराचा अंग, भक्ती शब्दच हा प्रेमस्वरूप आहे. प्रेमाशिवाय भक्ती होऊ शकत नाही. आता पितृभक्ती, मातृभक्ती, देशभक्ती, अंत्यभक्ती, हे भक्तीचे सगळे प्रकार आपण अलीकडे पाहतो ना, पण खरी भक्ती म्हणजे भगवंताची भक्ती. भक्तीमध्ये भक्त आणि भगवंत यांचा संबंध असतो. तो कोणता संबंध असतो, अतिशय प्रेमाचा संबंध असतो. प्रेम म्हणजे काय, ऐक आलं नाही की प्रश्न. जर मी असं म्हणलं तुम्हाला, तुम्हाला कल्पना आहे प्रपंचात तुम्ही प्रेम करता, असलं भंबळपणाने चालायचं. प्रेम म्हणजे काय, प्रेम म्हणजे अतिशय आवड, निस्वार्थी आवड. इतकी आवड की जितकी माझी आसक्ती आहे तितकी भगवंतावर प्रीती, याचं नाव भक्ती. पैशाशिवाय काही पडत नाही. भागवतामध्ये त्या एका बिट्टूचं उदाहरण दिलं, बिट्टूजीच म्हणतात त्याला. अतिशय चिकू माणूस होता, कंजूस माणूस होता. तेव्हा तो पुढे बदलला आणि एकदम साधू झाला. हा कदरून साधू कसा झाला, त्याच्या अंगी असणारी पैशाची जी प्रीती ती भगवंताकडे लागल्यामुळे झाला. दुसरं काय त्याच्याकडे. तेव्हा आमची प्रपंचावरची जितकी आसक्ती,
तितकी भगवंतावरती जर प्रीती बसली तर त्याचं नाव भक्ती. तरी पुन्हा गोलमाल होत आहे. गोलमाल होते म्हणजे काय नाही का? प्रेम म्हणजे काय, प्रीती म्हणजे काय, आवड म्हणजे काय, आसक्ती म्हणजे काय, सगळ्या भानगडी आल्या. तुम्हाला सांगू का? अगदी सोपा उत्तर आहे. एक लहान मूल आहे, तान्हं मूल. तान्हं मूल बर का, त्याच्या दोन अवस्था, आईच्या पोटामध्ये आणि आईच्या बाहेर. तान्हेपणी बरं का. आईच्या पोटात असताना हे निराळं आहे ही भावनाच नाही. माझ्या रक्तमासाचं माझच माझ्या अंतरात आहे. तसं ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा स्थिरावला ती भक्ती. अरे तरी काय हो, आम्ही पुरुषांना कसं करायचं हे उदाहरण सांगतो. हे अगदी उदाहरण म्हणून सांगतो. बायकांची कंबर दुखते, पुरुषांची कंबर दुखते. सारखी आहे का? फरक आहे ना त्यामध्ये? तुम्हाला कसं करायचं फरक आहे की नाही तो? नाही का? मग तस ज्याला पोटात पोर आहे याची कल्पनाच नाही काही, त्या पुरुषाला हे कसं करायचं? माझ्या हाडामासच आहे, नाही करणार. तसं खरी भक्ती म्हणजे परमात्मा आतमध्ये घेऊन फिरतोय. भक्ती म्हणजे काय? जिथे जाल, ज्या अवस्थेत असाल त्या अवस्थेमध्ये माझ्या बरोबर त्याला मी घेऊन फिरतोय, ही भक्ती. आपल्याला आठवत असेल ज्ञानेश्वर महाराजांची ओवी, हृदयामध्ये हृदयाच्या सिंहासनावर जीव परमात्मा दोन्ही बैसमुनी ऐक्यासनी जयाच्या हृदयभोवनी विराज. काय अनुभव सांगितलेला आहे ते तो नाही. मग तान्हेपणी मूल असताना, मूल निजलेलं आहे, गाढ झोपलेलं आहे, त्याची भूक आईला लागते, त्याचं दुःख आईला होतं, त्याचं सुख आईला होतं. म्हणजे दोन दिसून सुद्धा त्या दोन्हीमध्ये असणारं जे तादात्म्य आहे, हे तादात्म्य म्हणजे भक्ती. भक्तीची जी कल्पना आहे की माझ्याशिवाय ते राहू शकत नाही. हे मूल जे आहे, तुम्हाला उदाहरण सांगतो की रशियामध्ये बरेच दिवसाच्या मागची गोष्ट आहे. ते मिड डे म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये हे आलं होतं. एक बाई एका सरकारी प्रयोगशाळेमध्ये केमिस्ट्रीचं काहीतरी संशोधन करीत होते. लग्न झालेलं, घरात लहान मूल, एक बाई ठेवलेली त्याला सांभाळायला, ती जायची नोकरीवरती. आणि यांना काहीतरी संशय आला. संशय आल्यावरती सरकारला त्यांनी तिला पोलीस स्टेशनवर नेलं. पोलीस स्टेशनवर तान्हं मूल पोलीस स्टेशनवर नेल्यावर संध्याकाळची वेळ, ती बाई काय म्हणायला लागली, मला तुम्ही इथे रोखून धरा, पण मला त्याला पाजून येऊ दे एकदा. ऐके ना तू, हे म्हणाला. बरं, तरी पण ही तडफडली बघा. का तडफडली? की माझा आत्मा बाहेर आहे, जणू काय हा माझा जीव हा निराळ स्वरूप धारण करून बाहेर आहे. म्हणजे जितका मी माझा आहे तितकं ते माझं आहे असं वाटण्याचं नाव भक्ती. आता होते कसं, मलाच भक्ती नाही तेव्हा मी सांगतोय शब्दाचा खेळ होते की काय. म्हणजे त्याला लागलं तर माझ्या डोळ्यात पाणी येणं असं झालं पाहिजे. वाङ्मयामध्ये याचं उत्तर आहे. ते लैला मजनू तुम्हाला ऐकून टाकलं ना. आम्ही सिनेमा पाहिला नाही, पण तुम्हाला सांगतो गोष्ट वाचलेली आहे. हो, लगेच तुमच्या मनात येते की मला गाणं आठवतंय का त्यातलं. तुम्हाला खरं सांगू का, काही सिनेमातली गाणी इतकी अप्रतिम असतात, त्यातली शब्दरचना, प्रेम, आश्चर्य वाटतं. तो रचनाला कोण आहे, छान आहे, पण ते सिनेमात तेव्हा ती जी लैला होती स्त्री, हेच आहे, म्हणजे कादंबरी सारखंच आहे, काल्पनिक आहे. तिला म्हणजे सुंदर नव्हती. तेव्हा बादशाच्या कानावर गेलं की हा फार तिच्या नादी लागलेला आहे, वेडा झालेला आहे तिच्या पायी. तर त्यांनी त्याला बोलावला आणि 10 स्त्रिया उभ्या केल्या, उत्तम सुंदर स्त्रिया उभ्या केल्या आणि सांगितलं, अरे काय त्या लैलाच्या मागे लागलास तू? हे बघ, या सुंदर स्त्रिया आहेत, यांच्यापैकी एक तू कोणतीही पसंत कर. तर तो म्हणाला, म्हणजे राजा, तुला काय सांगू मी, तू लैलाकडे माझ्या डोळ्यातून बघ, म्हणजे तुझं सुंदर आहे तुला. हे आपल्या दैवताच्या गुरुच्या बाबतीत घडणं, याचं नाव प्रेम. पाहतच राहावं असं वाटलं पाहिजे. तुम्ही कल्पना करा, तुम्ही काही आया आहात ना,
की पोर निजलेलं आहे, शांत निजलेलं आहे, त्याची वेळ झाली आहे, तुम्ही नुसतं पाळण्यामध्ये तुमच्याकडे बघितलं तुमच्या डोळ्याला पाणी येईल. काय असतं वास्तविक? पण तो भावनेचा उद्रेक येतो ना, अरे माझंच, माझ्या हृदयाचा तुकडा आहे हा, असं वाटतं. त्याचं नाव प्रेम. मग भक्तीमध्ये हा प्राण आहे, हे जर नसेल तर भक्ती नव्हे. जसं ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांच्या बद्दल असे, कल्याण स्वामीला समर्थांच्या बद्दल असे, तुलसीदासांना रामाच्या बद्दल असे, समर्थांना रामाच्या बद्दल असे, इथे प्रेम आहे. मला एक आठवतं, 1908 साली महाराज याला होते बनारसला आणि गुरुपौर्णिमा तिथे झाली. अहो महाराजांचं वय त्यावेळेला 65 वर्षाचं वय होतं. काय लहान होते का? म्हणजे म्हातारपणाची छाया आलेली होती. आणि आपलं तात्पुरतं एक सिंहासन केलेलं, त्याला बाजूला एक असं ते पाल म्हणतात ते बांधलेलं, म्हणजे जरा आडोशासारखं. आणि हे बसले होते, लोक पूजा करीत होते आणि बोलणं चालणं चाललं होतं. तेव्हा डॉक्टर जोशी म्हणून ग्रस्त होते. तर ब्रह्मानंद महाराज हे शिष्य महाराजांचे, त्या पालाला एक भोग होतं, फाटलेलं, त्याच्यातून ते महाराजांना पाहत होते. आणि त्यांना म्हणाले कानाले, अरे इलबा इकडे ये म्हणाले. बघ महाराज किती सुंदर दिसतात. हे प्रेम, हे प्रेम म्हणजे याचा अर्थ असा की माझं हृदय असते आहे, दुसरं काय. तसा मी मला कधी आवडणार नाही असं होणार नाही. आनंदाचं स्थान माझ्यामध्ये आहे, मी मला नकोसा कधी होणार नाही. मनुष्य आत्महत्या करतो तेव्हा सुद्धा मला नको असं नाही, हे नको म्हणून तो आत्महत्या करतो. दिस इज द सायकॉलॉजी ऑफ सुइसाइड. बरं का, आपण आपलं ते शिकवलेलं आहे. तो जीवनाला कंटाळतो, स्वतःला कंटाळत नाही. आझादी जो आहे तो. म्हणूनच गीतेमध्ये, आपल्या उपनिषदामध्ये आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. ते प्रेमाचं स्थान असेल तर ते आहे. आणि ते जे आपलं स्थान आहे, माझं खरं माझं स्थान, तिथे आपल्या गुरुची किंवा दैवताची स्थापना करणं, याचं नाव भक्ती. आणि ज्ञानाचा आणि भक्तीचा काय संबंध आहे? नाही का? ज्ञान म्हणजे काय? ज्ञान जाणणे. जाणणे कशामुळे होतं? आपल्याला जाणीव असते, त्यातून आपण जाणतो. मला प्राणाचं सांगितलं ना मी, प्राणी म्हणजे प्राण. तर जेथे प्राण आहे तिथे जाणीव आहे, आणि जेथे जाणीव आहे तिथे प्राण आहे. म्हणूनच व्हाईटहेड सारखा मनुष्य म्हणतो की हा संबंध जगामध्ये प्राण नाही अशी स्थितीच नाही. त्याला ते एनर्जी म्हणतात. प्राण नाही अशी अवस्थाच नाही. म्हणून तो शरीर जसं पिंड आहे तसं ब्रह्मांड सुद्धा मोठा पिंड आहे असं म्हणतो. त्याला ऑर्गॅनिझम असं. या ऑर्गॅनिझमला मराठी बरोबर शब्द नाही, ऑर्गॅनिझमला पिंड असं म्हणायचं. म्हणजे आपला जो शरीर धर्म आहे सगळं तसंच ब्रह्मांडाचं आहे. म्हणून तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्ही जरा हालचाल केली की त्याचा संबंध विश्वावरती परिणाम होतो. म्हणूनच साधू संत एखाद्या खेड्यात राहतात आणि भगवंताचं प्रेम सांगतात आणि जगावरती त्याचा परिणाम होतो. कारण संबंध जगत एक रूपच आहे. किंवा मी असं म्हणेन, ते जाऊ द्या हो, तुम्ही आम्ही आपल्या पुरतं जरी चांगले विचार केले, अरे घर तर सुखी होईल की नाही? नाही का? मोठ्या गोष्टी कशाला बोलायच्या? आपण लहान माणसं आहोत. आपण तेवढ्या पुरतं जगाचा जो अज्ञानाचा अंधकार येतो ना, याचा करूच शंका नाही. तेव्हा ज्ञान म्हणजे जाणणे. जाणणे हा जाणीवेचा धर्म आहे. जाणणे म्हणजे काय होतं बरोबर? तुमच्या डोक्याला ताप आहे, मी समजतो बरं का. पण भक्ती ही संकल्पना केवढी प्रचंड आहे त्यांची, ज्ञानेश्वर महाराजांची, की अद्वैतात सुद्धा भक्ती आहे म्हणणार. ती आहे काय? हे सांगतो आपल्याला. जाणीव काय करते? अनुभव देते. जाणीव नाही तर अनुभव नाही. तुम्हाला माहिती आहे ना, आपण पाहिलं नाही पण लोक सांगतात की मनुष्य मरणासन्न झाला म्हणजे प्राण आहे की नाही त्याच्यासमोर सूट धरतात, नाकासमोर सूट, म्हणजे श्वास चाललाय की नाही पाहण्याकरता, नाही का? नाही तर चिमटा घेतात किंवा काहीतरी करतात. म्हणजे त्याची जाणीव आहे का नाही पाहतात. जाणीव म्हणजे अनुभव. अनुभव जाणीवेशिवाय नाही. ज्या मानाने जाणीव विकसित झालेली असेल त्या मानाने अनुभव, नाही का? एक उदाहरण घ्या. तुम्ही एखादं कुत्र पाळलंय, अगदी उत्तम कुत्र पाळलंय, म्हणजे चांगलं, म्हणजे त्याची जात असते ना, त्याची किंमत 4-4, 5-5 हजार रुपये कुत्र्यांची किंमत असते. माणसाला सुद्धा एवढी किंमत नाही. तुम्हाला मला विकलं तर काय येईल हो? नाही का?
आता असं आहे, लग्न झालं तेव्हा विकण्यापैकीच आहे, हे जाऊ द्या हो, जमाना गेला आता हो. पण असा कुत्रा तुम्ही पाळलेला आहे, सगळे त्याला अगदी माणसासारखं तुम्ही वागवता, थंडीमध्ये त्याला कपडे घालता. आचार्य आत्र्यांनी याच्यावरती एक विनोद केला होता. ते शील मराठे होते ना, अश्लील मराठे पैकी सुशील मराठे, त्यांच्यावरती टीका करताना उद्या म्हणले मराठी म्हणतील की या कुत्र्यान मांजरांना चड्ड्या घाला म्हणून सांगायचे तुला आपल्याला की जाणणे म्हणजे अनुभव. कुत्रा किती चांगल्या जातीचा असू दे, तुमच्या जाणण्याचा जो अनुभव आहे तो आणि त्याच्या जाणण्याचा अनुभव आहे याच्या साम्य आहे का? नाही. उदाहरण घ्या, हे अगदी गमतीच उदाहरण सांगतो. एक मनुष्य कधी 90 भेटायला आले. काय झालं? रडायला झाला विचार. म्हणलं बायको गेली, आता वय झालेलं होतं, 5-50 वर्ष वय होतं त्याचं. तर म्हणलं काय, पण अडचण काय आहे? तर म्हणले माझी त्याची पुन्हा भेट होईल का? माझ्या बायकोची आणि माझी भेट होईल का पुन्हा? बघा हा मनुष्य म्हणतोय. समजा त्या कुत्र्याची तिची प्रियतमा मेली, कुत्री मेली, तो म्हणेल का किंवा हिचं पुन्हा माया दर्शन होईल का, हिची गाठ पडेल का? म्हणेल नाही. का नाही म्हणणार? त्याची जाणीव विकसित झालेली. माणसाची जाणीव जी विकसित झालेली आहे ती त्याची नाही. जितकी जाणीव विकसित तितका अनुभव. आणि तुमच्या आमच्याबद्दल साधू संतांची तक्रार असेल ते लेखा तुम्हाला अनुभव येऊन सुद्धा तुम्ही तुमची जाणीव विकसित करीत नाही, म्हातारपणचा विचार करीत नाही, मृत्यूचा विचार करीत नाही, हा तुमची शोकांती काय? प्रत्येक साधू संतांच्या नशिबी हे झालेलं आहे बरं का, अगदी की सांगून गेले पुन्हा आपल्या आहे तशीच. हे मात्र खरं. एक गृहस्थ म्हणाले अहो असंच पाहिजे, नाही त्याला काम काय होणार नवीन साधू संतांना, तेही बरोबर आहे बरं का. नाही तर आमच्यासारखी जी ज्ञानेश्वरी चालणार कशी हो? उद्या तुम्ही सगळे तरुण गेलात म्हणजे मीच मागे राहायचा तेवढा. बरोबरच आहे ते. सांगण्याचं हेतू काय आपल्याला की जाणीव जेवढी विकसित तेवढा अनुभव मोठा. जाणीव कशी आहे? संबंध शरीराला व्यापून आहे. बघा कशी ती तुम्ही निजलात आणि तुमच्या अंगठ्याला किंवा पायाला सूत लागलं, तुम्हाला जाग येते, कळतं काहीतरी स्पष्ट झाला, म्हणजे संबंध शरीराला व्यापून जाणीव आहे. ही शरीराला व्यापून असणारी जाणीव आपल्या प्रेमपात्रावरती एकत्र होण्याचं नाव भक्ती आहे. की माझ्या शरीराची मला जेवढी जाणीव आहे तितकी जाणीव त्या शरीराची होणं त्याचं नाव भक्ती. प्रेम भक्ती एक. आता ती गोष्ट पुढे पूर्ण करतो लैला मजनूची. तर एकदा ते आता ते हकीमी लोक, हकीम लोक त्यांची ते पद्धतीने आहे आपल्याकडे जळवा लावतात ना, तसा त्याला फसाद म्हणतात. म्हणजे आपल्या नाडीतलं रक्त काढतात, म्हणजे त्याला बरं वाटेल असं. त्याला वेळ लागलं होतं तेव्हा याच्या नसेतलं रक्त काढलं तर त्यातून रक्त आलं नाही, तिच्या हातातून रक्त यायला लागलं, असं वर्णन आहे. म्हणजे अपने जिये से जानिए मेरे जिये की बात. कबीराचा दोहा आहे, माझ्या मनामध्ये काय विचार आहे, तुझ्या मनात जो विचार आहे त्याच्यावर ओळख काय. म्हणजे माझा आणि तुझा आत्मा एक असल्यामुळे, जीव एक रूप असल्यामुळे तुझ्या मनस्थितीचं प्रतिबिंब माझ्यात आलं पाहिजे, माझं प्रतिबिंब तुझ्यात गेलं पाहिजे. आणि आपल्यासारखं करणं असं म्हणतात. इकडचं तिकडे, तिकडचं इकडे. ईश्वराचं प्रतिमा किंवा सद्गुरू यांची सोय काय आहे? आपल्याला आपल्या देहाची, म्हणून एक व्यक्ती पाहिली की तिच्याशी आपण तादात्म्य लवकर होऊ शकतो. एकदा शरीराच्या बाहेर तुमची जाणीव गेली की ती विश्वव्यापी होऊ शकते. तुकाराम महाराजांचा आहे ना, आपल्याला माहिती आहे ते की तो मंबाजी म्हणजे त्यांचा प्रतिस्पर्धी होता. अरे व्यापारातली ती कॉम्पिटिशन होती हो, हेही बुवा आणि तेही बुवा. तुकाराम बुवा खरे बुवा होते, तुला वाटले का त्याचा धंदा होता. तेव्हा लोक यांच्याकडे यायला लागल्यानंतर त्याचा द्वेष पसरला. मग ती जी बहिणाबाईची गाय होती ती त्यांनी धरली
ती त्याच्या बागेत शिरली अंबाजीच्या, आणि त्या तिने बांधून ठेवली आणि रात्री सोटे मारले तिला. तेव्हा यांची पाठ सुजली, तुकाराम महाराजांची पाठ सुजली. हे कसं झालं तर त्या प्राण्याशी ही जाणीव एक रूप झाली, हा अनुभव आणि तो अनुभव एक रूप झालेला. मग ज्ञान म्हणजे काय तर ज्ञानाचे दोन प्रकार. एक, मी जो जाणता आहे तो जाणणारा, आणि जे जाणायचं ते ज्ञाता आणि ज्ञेय यांचा वेगळेपणाने अनुभव येणं हे एक ज्ञान. आणि मी तोच आहे ज्ञाता ज्ञेय रूपच बनणं हे दुसरं ज्ञान. हे जे भक्तीचं ज्ञान आहे ते दादा ज्ञान आहे. अरविंदांनी नॉलेज बाय आयडेंटिफिकेशन असं त्याला म्हटलेलं आहे. मेथड्स ऑफ वेदांतिक नॉलेज असं चॅप्टर आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. तेव्हा हे भक्तीचं रहस्य आहे, म्हणजे वेगळे पण नाहीच नाही. आणि ही गोष्ट खरी आहे, जो खरा वक्ता आहे ना, खरा वक्ता भाडोत्रीमध्ये आमच्यात आहे तो की नाही, जे लोक बसलेले आहेत त्यांच्या मनाशी तादात्म्य पावतो, ते व्यक्तीकडे पाहत नाही. तो त्या माणसांच्या मनामध्ये जे विचार आहेत ते विचार बाहेर काढून त्याला उत्तर देतो. कारण जे सामुदायिक मन तयार होतं, ग्रुप माइंड, त्या मनाशी तो तादात्म्य बांधतो आणि तोच खरा मत आहे. असं जगाशी कायमच तादात्म्य होणारा, विश्वाशी कायमच तादात्म्य होणारा हा खरा सत्य. कारण त्याची जाणीव इतकी विशाल भक्तीची बोलायची सोय नाही, हो ना. आता ही भक्तीची फारच मोठी अवस्था झाली. पण त्याच्या खाली अवस्था आहे ना, तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले की माझी जी सहज स्थिती आहे याचं नाव भक्ती. ओळी अशी आहे बघा. ते म्हणाले कैसा नीर एक वाचून काही तया तयारी सगत नाही, हे चौथी भक्ती पाही माझी तोल आहे. मग म्हणाले की येरवी तिजी ना चौथी, हे पहिली ना सरती, ते माझी सहज स्थिती भक्ती ना. परमात्मा म्हणतो माझी सहज स्थिती आहे त्याचं नाव भक्ती. म्हणजे काय? सहज शब्दाचा अर्थ काय? सहीव जायते, आपल्या बरोबर आलेलं ते सहज. आमच्या वर्गामध्ये एक लंगडा मुलगा होता. असं काय भरावून चालायचं बरे का, मी जर काम लहान तुला अडचण पडत नाही का, मला ध्यानात सुद्धा येते मी लंगडा म्हणायला. का तर लहानपणी पोलिओ झाला आणि जी सवय झाली सवय हे सहज. तुमचं आमचं सहज काय आहे? ज्याने त्याने पाहावं, दुसऱ्याचं दोष पाहणं हे सहज आहे असं दिसत आहे. प्रेमाच्या बरोबर मिळत नाही का. काय आहे, एक फिल्म होती बरं का, त्या फिल्म मध्ये असं दाखवलं होतं की तो माणूस लहानपणापासून दूर जाईल आणि पुढे लग्न झालं, सगळं झालं, तर दुर्दैवी का हात सोडली ना. तेव्हा नेपोलियनच्या काळची फिल्म राहिली. तेव्हा याची बायको एका नेपोलियनच्या कुठल्या तरी नाचाला गेली होती, बॉल म्हणतात, आणि तिथे त्याचं लक्ष तिच्यावरती गेलं आणि ती त्याच्याबरोबर ती गेली. मग त्या फिल्म मध्ये शेवटी असं दाखवलंय की याचं दुर्दैव होतं, याला केव्हाही सोडलं नाही. आता काय करावं? म्हणजे माझ्या म्हणण्याचा हेतू काय आहे की सहज म्हणून जे असतं ते सहज इतकं जीवनाशी तादात्म्य असतं त्याचं की त्याला काही प्रयत्न करावे लागत नाही, होय ना. हे जसं लहान मुलगी आणि मुलगा यांच्या खेळण्यात फरक तुम्ही पाहिलाय ना. ती मुलगी असेल तर भावली करील, त्याला ते सगळं सोपस्कार करील, मुलगा करील. तुम्हाला आठवत नसेल काय केलं ते, पण करील नाही करणार, हे सहज आहे. तेव्हा ते म्हणाले परमात्म्याची जी सहज अवस्था त्याचं नाव भक्ती. परमात्म्याची सहज अवस्था काय? नुसतं असणं, कोवळं असणं, अमुक तमुक नव्हे. इंग्लिश मध्ये त्याला बिईंग असं म्हणतात, आणि व्यवहारात त्याला आहे त्या परिस्थितीचं समाधान. म्हणजे ही जी सहज अवस्था आहे, या सहज अवस्थेचा जर तात्विकदृष्ट्या विचार केला तर त्याला कोणत्याही त्या अस्तित्वाला कोणत्याही तऱ्हेची उपाधी नसणं हे ते अस्तित्व.
आणि मानसशास्त्रदृष्ट्या जीवनामध्ये जी परिस्थिती आहे ती अत्यंत उत्तम म्हणून शास्त्र समाधान करणं ही त्याचं नाव असतं. माझी सहज स्थिती भक्तीला. ही सहज स्थिती यायला काही लोकांना स्वाभाविक असेल. काय सांगावा आपली स्थिती अशी आहे. याचं काय झालं, एक सत्पुरुष होते, त्यांच्या शिष्याचा मुलगा बाहेर रडायचा. 8-10 महिन्याचे पोरग बाहेर रडायचं. तेव्हा ती बाई तक्रार करू लागली, काय करावं रडतो, काय पाहिजे म्हणले, त्याला काही सांगता येत नाही म्हणाले. बरं म्हणले त्याला घेऊन या. त्याचं पोरग आणलं ते लागले रडायला. तेव्हा सत्पुरुष म्हणले 1 रुपया आणा. आणि त्या रुपयाचा आवाज केल्यावर पोरग थांबलं. ते म्हणाले याची सहज वृत्ती असेल तर पैशाकडे आहे. आपल्यातून त्याच्यात फारसा फरक नसावा. बघा आपण आपलं सहज काय आहे, प्रपंचाकडे प्रेम. मग याला पाहायला असल्या पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आर्त जिज्ञासू अर्थार्थी हे भजती जी आहे पंथी ते तिन्ही पावोली चौथी म्हणत होते. ही जी मी सहज स्थिती सांगितली असं भगवान म्हणतात की ती का सांगितली तर मागच्या 3 आर्त जिज्ञासूने अर्थार्थी म्हणून ही चौथी, पण ही चौथ स्थिती आहे, तीच खरी बघ. आता ही काय भानगडे हो. आता मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, तुम्ही देवाकडे का जाता? तुमच्या प्रपंचात ते अडलंय का? खरा विचार करा ना की तुम्ही देव घेऊन सगळे झूट फेकून दिले, समुद्रात सोडून दिले. तुमचं काय प्रपंच वाढेल का? पुष्कळशी आपण देवाकडे भीतीने जातो. नको बाबा होऊ दे, तुझं असू दे काहीतरी आधी, नाही का? तुम्ही बघा एक बाई होत्या, त्यांचा नवरा दारू पिऊन नेला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये. आमचा बाल मित्र, पण याच्यातला नव्हे मित्र म्हणून, तोही डॉक्टर मोठा. आपल्याला काय सांगायचं, हे आणि डॉक्टर फडके, ते मोठे फडके इथे दारू बंदी होती म्हणून सिकंदराबादला जायचे, इथे दारू प्यायचे बरं का. तेव्हा तो मेला. आता मोठे डॉक्टर शरीर मेल्यावर त्याची बायको मला काय म्हणाली हे ऐकण्यासारखं आहे, मला ते सांगायचं. अक्कलकोटच्या स्वामीचा अंगारा आणला, समर्थांच्या तिकडून सज्जनगडावरून अंगारा आणला, आळंदीचा अंगारा आणला, काही परिणाम झाला नाही. बघा मानसवृत्ती कशी आहे, मनोवृत्ती. याचा अर्थ काय, मी देवाकडे का जातो? मी अर्थार्थी आहे, मला अमुक पाहिजे, ते मिळाला, हे एक साधन आहे म्हणून मी देवाकडे जातो. आपण बघा आपल्या मनाचा विचार करू की आजच्या प्रपंचात जो उद्ध्वस्त झालं सगळं, ते मी देव मानील का? नाहीला जोडून मात्र मिळालं. हो आता काय तू सोडून तिनं भीतीनच काय कमी झालं पुन्हा झटका दिसतो, तसं नव्हे. खरं मी देवाकडे का जातो? आपण स्वतःला प्रश्न विचारा, मला काय पाहिजे? पण त्यातूनही आपल्याला मार्ग सांग आहे. मला पैसा पाहिजे, मला घरदार पाहिजे, मला माझा मुलगा शिकावासा वाटतो, प्रकृती बरी राहावीशी वाटते, म्हातारपणी सगळं व्यवस्थित राहावंसं वाटतं मला. कबूल आहे. मी काय म्हणतोय, मला प्रेमाचे एवढं वर्णन जे सांगितलं, तुझ्याशिवाय मला कोणी नाही, मागावं पण त्याच्याच कडे मागावं, काय हरकत नाही. आपली तयारी आहे का? मला पैसा पाहिजे पण तू दे, मला शिकवू नको. मला अंक पाहिजे, मुलगा पाहिजे, तू दे. म्हणजे त्या अवस्थेत सुद्धा त्याची वृत्ती एका ठिकाणी केंद्रित होईल. मला घरी गाडी पाहिजे, तू मला दे, मला बाकीचं नको आहे काही, तू दे ना. आपली ती अवस्था नाही. आपलं कसं असतं, बाकीची सगळी व्यवस्था केली, जशी इकडून अंगार आणा तिकडून अंगार आणा, तसं आपला हाही एक त्यामध्ये असू दे अशी वृत्ती असते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये उत्तम मूल्य कोणचं असेल तर माझी वासना तृप्त होणं आहे, भगवान नाही. इथे एकाग्र झालं तरी हरकत नाही, तू काय करायचं ते कर. म्हणजे तुम्ही सत्ता त्याची मानल्यासारखं घ्या, हा अर्थ आहे. काही लोक असे असतात ही भानगड कशाला, काय हो देव म्हणजे आहे तरी काय भानगडी, ही जिज्ञासा. थोडेच असतात बरं का असे ज्यांना जिज्ञासा असते. विवेकी माणसं कुठे असतात? जिज्ञासाला 2 हे आहे, एक होकारार्थी आणि एक नकारार्थी.
होकारार्थी बाजू कोणची? की ते मला पाहिजे ते काय आहे, ते काय आहे, ही होकारार्थी बाजू. आणि नकारार्थी बाजू त्याच्या आड काय येते, त्याच्या आड काय येते, नकारार्थी बाजू. प्लेटोचं म्हणणं असं, फिलॉसॉफी बिगिन्स इन वंडर, अरिस्टॉटलने दिलेलं आहे की संबंध तत्वज्ञानाचा जन्म असेल तर जिज्ञासेमध्ये आहे. आणि म्हणूनच आचार्यांचं सूत्र आहे ना आपला याचं ब्रह्मसूत्र, आता तो ब्रह्म जिज्ञासा. मला पाहिजे आहे ते, पण ती जिज्ञासा कशी पाहिजे, त्याशिवाय चैन पडत नाही अशी पाहिजे. आपल्याला असं कधी झालंय का की अंक कळल्याशिवाय मला चैन नाही, असं झालंय का कधी? या बाबतीमध्ये विज्ञानाचे जे सायंटिस्ट असतात ना, काय त्यांची भक्ती असते याच्यावर, आपल्या विषयावर चैन पडत नाही, रात्रंदिवस ते रात्रंदिवस. किती जिज्ञासा असते, आणि त्या जिज्ञासेपोटीच त्यांची एवढी प्रगती झालेली आहे. काय आहे ते, आपला जीव सुद्धा धोक्यात घालते अशी जिज्ञासा आपल्याला आहे का? नाही. अर्थार्थी खरे आहोत का आपण? तुझ्याशिवाय मला नाही. जशी एखादी पतिव्रता स्त्री, तुम्ही मला दागिने द्या, माहेरून तुझ्या आमचे नाही, तुम्ही काय करायचं ते करा असं म्हणेल, तसं मला जे पाहिजे आहे, मला पाहिजे, प्रपंचातलं पाहिजे, तू दे. नाही दिलं तर तुझ्या नावाने रडेल, पण मला तू दे. इतकी एकाग्रता तिथे जिज्ञासा नाही. आता अर्थाला एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. समर्थांचं नाव समर्थ स्वामी रामदास केव्हा फोन पुरुष, काय त्यांची विचारांची झेप, कर्मयोग करण्याचं सामर्थ्य किती. आणि त्या काळचे जे मोठे मोठे संत होते त्यांच्यामध्ये अग्रणी होते, म्हणून त्यांना समर्थ म्हणत. हा एवढा थोर विचारांचा, कडक स्वभावाचा हा पुरुष काय म्हणतो बघा, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, कर्म दिन दयाळा निरसी मोहना, रघुपती मती माझी आपली सकल तेजुनी भावे कास तुझी धरावी. काय प्रेम आहे, काय अर्थता आहे मला सांगा, तुझ्याशिवाय मला सैन पडत नाही, अशी अर्थता आपल्याला आहे का? आपला परमार्थ इझीच्या परमार्थ आहे, जेवण जेवण झाल्यावरती आता नामस्मरण करतो, थोडस झोप लागेपर्यंत सुद्धा. कशाची तळमळ मला सांगा आपल्याला आहे? खरं तुम्ही सांगा, अगदी ज्ञानेश्वरी धरून चाला की मला हे कळावं, मला हे कळावे काय म्हणायचं यांना. आहे त्याची आपलं अर्थता. अर्थता म्हणजे भावना जागृत झाली पाहिजे. नाही मला ते पाहिजे, पाहिजे मला ते, त्याशिवाय मला नाही चैन पडत माझ्या जीवनामध्ये. अशी कल्पना करा, एक मुलगी आहे, आई बाप वारलेले आहे, भावाजवळ आहे, होई कुणीतरी महावीर भाऊ चुलत भाऊ आहे, आणि लग्नाचं कुणी पाहत नाही, तर माझं लग्न कसं होईल ही जशी तिला तळमळ लागते, तशी थोडी तरी तळमळ बघून जायची असली तर भाग्याची गोष्ट. किंवा आम्ही असं म्हणेन, जशा पाऊल वाटा असतात, शॉर्टकट, मोठा रस्ता असतो हायवे आणि एक शॉर्टकट असतो, तसा भगवंताचं शॉर्टकट असेल तर तळमळ आहे, दुसरं तो पाहणार नाही, ती तळमळ पाहिजे, ती भक्तीच. आणि तळमळीला लागणार जे मनाचं सामर्थ्य आहे तुम्हाला थोड्या लोकांना सैन्य पडायचं, झोप नाही येणार, खाणं नाही, पिणं नाही, करेन सगळं नाही, काय अर्थ, ही अर्थता. मग म्हणाले या 3 अवस्था भक्तीच्या सांगितल्या गीतेमध्ये, म्हणून या भक्तीला चौथी भक्ती म्हणायची. पण ही चौथी नाही, पहिली नाही आणि तिसरी नाही, ही खरी भक्ती आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. म्हणजे काय आहे, त्या परिस्थितीमध्ये उत्तम आहे. आणि आता आजचा विषय तो सांगतो. मी आपल्याला असं विचारतो, याचं अडचण काय? आपलं कसं आहे, व्यवहारात उतरलं पाहिजे परमार्थ, नाही का? आज नाही तर गोष्ट आपण इथून काय करायचं? समजा तुम्हाला पैशाची अडचण आहे, प्रपंचात पैशाची अडचणीसारखी दुसरी अडचण